श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा आणि ओवी क्रमांक 81 पासून आता सुरुवात करूया. तैसी पाचा ही गांठी पडे, जै देहाकारू घडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारू गा. त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळी देहाचा आकार बनतो त्यावेळी त्या देहाला जो चहूकडे नाचवितो त्यालाच अहंकार असे म्हणतात. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या अहंकाराची अशी गंमत आहे की तो अज्ञानाच्या पाठीस न लागता सज्ञानाची मानगुटी धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात घालतो. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐशिया चिन्ही जाणीजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक, आता बुद्धी जिला म्हणतात ती खुणांनी जाणावी. तरी कंदर्पाचेनी बळे, इंद्रिय वृत्तीचेनी मेळे, विभांडुनी येती पाळे विषयांचे. कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियांच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उगाणो लागे जीवा, तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. त्या सुखदुःखांच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो तेव्हा सुख व दुःख यात अधिक योग्य कोण आहे हे जिच्या योगाने समजते. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे जे निवडी. हे सुख व हे दुःख, हे पुण्य व हे पाप, हे वाईट व हे चांगले असे जिच्या योगाने निवडता येते. जिये अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया दिठी पारखिजे विशो जिवे. जिच्या योगाने उच्च नीच हे समजते, लहान मोठे कळते व जिच्या दृष्टीने जीवांना विषय ओळखता येतात. जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे. जी ज्ञानतत्वाचे मूळ, जी सत्वगुणाची वाढती दशा आणि जी आत्मा व जीव यांचा संयोग झालेला दाखविते. अर्जुना ते गा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखण अव्यक्ताची. अर्जुना तीच बुद्धी आहे असं समज. आता अव्यक्तांची सर्व लक्षणे तुला सांगतो ती ऐक. पै सांख्याची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. महाबुद्धिमंता सांख्याच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे ते तू तेथील अव्यक्त असे समज. आणि सांख्य योगमते प्रकृती परिसविली तुते, ऐसी दोही परी जेथे विवंचिली. आणि पूर्वी 7व्या अध्यायात सांख्य व योग या मतातील प्रकृतीचे 2 प्रकार पुष्कळ विस्ताराने तेथे वर्णिले आहेत. तेथ दुजी जे जीवदशात ये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्यावो हा. त्यातील दुसरी जी जीवदशा तिलाच हे वीरश्रेष्ठ अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने म्हणत आहोत. तरीही पहा लया रजनी, तारा लोपती गगनी, का हरपे अस्तमानी भूतक्रिया. पहाट झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रे नाहीशी होतात अथवा अस्तमान झाल्यावर प्राणीमात्रांचे व्यापार बंद होतात. ना तरी देहो गेलिया पाठी, देहाधिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. अथवा अर्जुना देह नाहीसा झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात. का बीजमुद्रे आणतू, थोके तरू समजतू, का वस्त्रपणे तंतू दशे राहे. किंवा बीजाच्या आकारात जसा वृक्ष सामावलेला असतो तैसे सांडून या स्थूळ धर्म, महाभूते भूतग्राम, लया जाती सूक्ष्म होनी जेथे. त्याप्रमाणे महाभूते व महाभूतांचा समुदाय आपला स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतात. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद. त्यालाच अर्जुना अव्यक्त असे समज. आता सर्व इंद्रियांचे भेद तुला सांगतो ते ऐक.
तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पांचे. कान डोळे नाक त्वचा व जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. ये तत्व मेळा पंकी सुख दुःखांची उखी विखी बुद्धी करीते मुखी पांचे इही. या 5 तत्वांचे ऐक्य झाले म्हणजे ह्यांच्याद्वारे बुद्धी ही सुखदुःखांचा विचार करीते. मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार 5 आणिक. वाचा हात पाय गुद व शिश्न हे इंद्रियांचे आणखी 5 प्रकार आहेत. कर्मेंद्रिये म्हणीपती ती इये जाणी जती आईके कैवल्यपती सांगत असे. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्यांना कर्मेंद्रिय म्हणतात ती ही होत. पै प्राणाची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगी निगीद्वारी पांचे इही. प्राणाची स्त्री क्रियाशक्ती जी या शरीरात वास करीते ती त्या 5 कर्मेंद्रियाच्या द्वाराने आत बाहेर येण्या जाण्याचा व्यापार करीते. एवं 10 ही करणे सांगितली देवो म्हणे परीस आता पुढेपणे मनते ऐसे. श्रीकृष्ण म्हणतात, याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये अशी 10 इंद्रिये सांगितली. आता मन म्हणजे काय ते तुला स्पष्टपणे सांगतो, ते ऐक. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारी लिये संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. जे इंद्रिये आणि बुद्धी या दोहोंच्या सांध्यांमध्ये रजोगुणाच्या फांदीवर चमकत असते. निळीमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वावो जाहले. ज्याप्रमाणे आकाशाचा नीलवर्ण अथवा मृगजळाच्या लाटा व्यर्थ भासतात त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे तेच मन आहे. आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पांचांचा बांधा वायू तत्व दशधा एकची जाहले. आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वांचा आकार बनतो तेव्हा एक वायुतत्वाने स्थानभेदाने 5 प्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग तिही 10 भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. मग 10 भाग आपल्या धर्माच्या बळाने देहातील एकेका भागाच्या ठिकाणी वस्ती करतात. तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेणे. त्यामध्ये शुद्ध चंचलपणा राहिल्याने त्याचे अंगी रजोगुणाचे बळ उत्पन्न होते. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले. बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध्यभागात बलाढ्य होते. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. एरवी ते मूर्तिमंत कल्पनारूपच होय, ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली. जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारासी. जे कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण आहे, ज्याच्या योगाने वासना उत्पन्न होते व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते. जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पूर्वी भयासी गा. ज्याच्या योगाने इच्छा वाढते अशा प्रबळ होते व ज्याच्या योगाने भयाला मदत होते. द्वैत जेथे उठी अविद्या जेणे लाठी जे इंद्रियांते लोटी विषयान माझी. ज्याच्या ठिकाणी द्वैतभाव उत्पन्न होतो व ज्याच्या योगाने अज्ञान जोरावते जे इंद्रियांना विषयात ढकलिते. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करते व ती लागलीच मोडूनही टाकते आणि मनोरथांच्या उतरंडी रचते व उतरते. जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झांकविले जेणे. जे भ्रमाचे भांडार व वायुतत्वाचा अर्क आहे व जे बुद्धीचे काही चालू देत नाही म्हणजे तिला कोंडून टाकते. ते गा किरीटी मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके. त्यालाच अर्जुना मन म्हणतात, हे निसंशय होय. आता विषयांचे भेद ऐक.
तरी स्पर्शो आणि शब्दू रूप रसुगंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. इही पांचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. ज्याप्रमाणे जनावर हिरव्या चाऱ्यांकडे धाव घेते, त्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वाराने ज्ञान बाहेर धाव घेते. मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विन्मूत्राचा. मग स्वर व वर्ण यांचा उच्चार, वस्तू घेणे व टाकणे, चालणे व मलमूत्र विसर्जन करणे हे कर्मेंद्रियांचे 5 विषयगासाच, जे बांधून यामाच क्रिया धावे. हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत, ज्यांच्या आधाराने क्रिया बाहेर धाव घेते. ऐसे हे दाही विषयगा इये देही, आता इच्छा तेही सांगी जाईल. असे हे ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे 10 विषय या देहात आहेत. आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो. तरी भूतले आठवे, का बोले कान झांकावे, ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. पूर्वी ज्या पदार्थांचा उपभोग घेतला आहे त्याची आठवण होणे आणि कानावर शब्द पडल्याबरोबर प्रकाशित होणारी जी वृत्ती, इंद्रिया विषयांची ये भेटी, सरसीच जे गाउठी, कामाची बाहुटी धरून या. इंद्रियांची व विषयांची गाठ पडता क्षणीच कामाचा टेका घेऊन जी लागलीच उत्पन्न होते. जिये चेनी उठिलेपणे, मना सैंघ धावणे, न रिगावे तेथ करणे तोंडे सुती. ज्या वृत्तीच्या उद्भवण्याने मन इकडे तिकडे धावू लागते व जिकडे जाऊ नये अशा ठिकाणी इंद्रिये तोंडे घालतात. जिये वृत्तीची या आवडी, बुद्धी होय वेडी, विषयाची या गोडी ते गा इच्छा. ज्या वृत्तीच्या संगतीने बुद्धी वेडी होते व जिची विषयांवर आवड असते त्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात. आणि इच्छिलिया सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे, तेथ जोडे ऐसा जोडावो पडे तोची द्वेषू. आणि इच्छा उत्पन्न होण्याबरोबर इंद्रियांना विषय उपभोगास मिळाले नाहीत तर त्यावेळी जी वृत्ती उत्पन्न होते तिला द्वेष असे म्हणतात. आता यावरी सुख ते एवं विध देख, जेणे एकेची अशेख विसरे जीव. आता सुख हे या लक्षणांनी जाणावे की जे प्राप्त झाले असता इतर वस्तूंचा जीवाला विसर पडतो. मना वाचे काये, जे आपुली आणवाये, देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये. जे काया वाचा आणि मन यांना आपली शपथ घालून देहाच्या आठवणीचा नाश करते. जया चेनी जालेपणे, पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दोणे वरीही लाभू. जे प्राप्त झाले असता प्राण लंगडा पडून सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुप्पट वाढते. का आगवियाची इंद्रिय वृत्ती, हृदयाची या एकांती, थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींना हृदयाच्या एकांतात थोपटून जे निद्रा घेण्यास लावते. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. फार काय सांगावे, जीवाला ज्या ठिकाणी आत्म्याचा लाभ होतो त्यालाच सुख असे म्हणतात. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात